संग्रामपूर तालुक्यातील कोलद येथील घरकुल भ्रष्टाचाराविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शिष्टमंडळाकडून 24 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले। मागील 16 डिसेंबर रोजी कोलद ग्रामपंचायत अंतर्गत मोदी आवास योजनेतील 2021 ते 2022 मधील घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम न करता परस्पर 1-1 लाख असे 2 लाख रुपये रोख रक्कम काढून शासनाची दिशाभूल केली असल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष यांनी दिली आहे। परंतु या संदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून थेट आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच कोलद या गावातील सरपंच, ग्रामसेवक किंवा पंचायत समिती अंतर्गत असलेले अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मण भिकूसिंग राठोड, अभिमन्यू रामेश्वर वानखडे, जिल्हाध्यक्ष निवृत्ती भीमराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष देवराव शामराव सोळंके, संग्रामपूर तालुकाध्यक्ष व्यंकटेश शामराव ताडे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष शेख कादिरबाई शेख दस्तगिरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। परंतु साहेबांकडून किंवा आपल्या ऑफिसकडून एकही कार्यवाही झाली नाही किंवा आजपर्यंत चौकशी झाली नाही। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व शिष्टमंडळ आपल्या ऑफिसला आलेले आहेत। याचं 16/12चं निवेदन आहे, तर 16/12चं, आणि आता त्याच्यावर एक विस्तार अधिकारी समिती नेमून त्याची चौकशी करून घ्या। चौकशीच्या नंतरच कारवाई केली। तर मग चौकशी आजपर्यंत का नाही झाली, नेमका हा प्रश्न निर्माण होते। त्याच्यावर नेमणूक करू ना। सर 2 वर्ष झाली या गोष्टीला, 2 ते 3 वर्ष झाली या गोष्टीला, पण आतापर्यंत मग का नाही झाली? कुठली चौकशी केली त्या संदर्भात सांगा ना काही आम्हाला। अजून तर झालीच नाही त्याच्यावर चौकशी कशी होणार? मग तुम्ही केल्याशिवाय त्यामुळे बोलू